काही गोष्टी अशा आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत की ज्या लक्षात ठेवूनच तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. त्या सगळ्यातली सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अर्धशक्ती व्यायाम. व्यायामाला सुरुवात केल्यानंतर जेव्हा तुमच्या कपाळावर घाम यायला लागेल तो तुमच्या शरीराचा अर्धशक्ती व्यायाम आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ऋतूनुसार व्यायाम. खास करून ग्रीष्म ऋतू आणि वसंत ऋतूचा अर्धा भाग या काळामध्ये आणि वर्षा ऋतू या काळामध्ये तुम्ही व्यायाम टाळला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे सकाळच्या वेळी व्यायाम करायचा. व्यायाम करताना लक्षात ठेवायची चौथी महत्वाची गोष्ट ती म्हणजे बरेच जण वॉकिंग हा एक चांगला एक्सरसाइज आहे तो करतात, पण त्यामध्ये काही चुका आहेत. वजन कमी करण्यासाठी चालण्याचा व्यायाम करायचा असेल तर तो ऍट अ स्ट्रेच 45 मिनिट्स एवढा झाला पाहिजे. खास करून पोट कमी होण्यासाठी, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर असं सांगेन, जर तुम्हाला तुमचं पोट कमी करायचं असेल तर पश्चिमोत्तासन नावाचं एक आसन आहे, मी स्क्रीनवर फोटो दाखवते. यामुळे सुद्धा तुमचं वजन कमी व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर योगासनांमुळे शरीराची कोणत्याही प्रकारची झीज होत नाही.